नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय मतसंग्राम पुढारी न्यूजवर आणि या सत्रामध्ये आपण विविध नेत्यांच्या मान्यवरांच्या मुलाखती घेतोय आणि याच सत्रामध्ये या शृंखलेमध्ये आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमुख अध्यक्ष अजित पवार. अजितदादा या क्षणी बारामतीत आहेत आणि आपल्यासोबत सामील होत आहेत या चर्चा संवादामध्ये. दादा, तुमचं स्वागत, सुप्रभात तुम्हाला. पुढारी न्यूजमध्ये स्वागत आपलं. नमस्ते, सुप्रभात. दादा, पहिला अगदी साधा प्रश्न. आता एक महिना निवडणूक जाहीर होऊन एक महिना झालेला आहे, तोंडावरती आता मतदान आहे. आता बऱ्यापैकी एक चित्र, एक वातावरण स्पष्ट होतं राज्यातलं. तुमचा काय सेन्स आहे? नजर आणेवारी नावाचा एक शब्द आहे, तसं आता तुमची नजर आणेवारी काय सांगते राज्याचं चित्र? माझी नजर आणेवारी अशी सांगतेय की आम्ही ज्या पद्धतीनं सरकार चालवलंय, आम्ही ज्या प्रकारे योजना आणलेल्या आहेत आणि पुढचं आम्ही जे विजन सांगितलेलं आहे ते सगळं बघितल्यानंतर महायुती सरकार पुन्हा 23चा निकाल लागेल त्यावेळेस सत्तेवर आलेलं पाहायला मिळेल. 250 पेक्षा जास्त जागा आमच्या महायुती आणि आमच्या घटक पक्षांना मिळतील, याबद्दल मला 100% खात्री आहे. दादा, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा काय स्ट्राईक रेट असेल? सगळ्यांची इच्छा, सगळ्यांना ते आणून घ्यायचं आहे. मी तुम्हाला 23 तारखेला सांगेन. आता त्याच्याबद्दल फक्त काम करणे आणि ज्या जागा आहेत त्या मॅक्सिमम जागा आमच्या महायुतीच्या निवडून आणण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. बरं, त्याला लोक देखील प्रतिसाद देत आहेत. आमच्या सभा मोठ्या मोठ्या होत आहेत आणि म्हणजे उगीच अशा आणलेत पकडून आणि लोकांना बसवलंय आणि आपला वेळ बघतायत आणि मधनच उठून जात आहेत असं नाही. सभांच्या मध्ये तुम्ही तुमच्याही वेगवेगळ्या मान्यवरांना विचारलं, जे काही चॅनल्स आहेत तुमचे काम करतात त्यांना विचारलं तरी ते सांगतील की उत्साह लोकांच्या मध्ये आहे. आता तो प्रसन्नजी मतामध्ये त्याचं रूपांतर झालं पाहिजे, मतात ते उतरलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं आमचं काम चालू आहे. मला खात्री वाटते की त्याच्यात आम्हाला यश 100% मिळणार. दादा, एक प्रश्न अगदी स्वाभाविक ठरतो, कारण गेल्या 2-5 दिवसांमध्ये त्या प्रश्नानं, त्या मुद्द्यावरनं जोरदार वादविवाद तयार झालेले आहेत. सगळीकडे सगळेजण त्याच्यावरती बोलतायत. तो म्हणजे 5 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये झालेली ती बैठक, अदानींच्या घरी झालेली ती बैठक, ज्याच्यामुळे राज्याच्या राजकारणाला वळण मिळालं. आपण ते विधान केलं, त्यानंतर प्रतिक्रिया आल्या, शरद पवारांनी ते मान्य केलं. आता नंतर अशीही बातमी आली की अजित पवारांचा त्यावर युटर्न आहे. त्यामुळे मला पुन्हा त्या मुद्द्याला स्पर्श करावा लागेल. काय नेमकी ती बैठक होती, काय झालं होतं? काही नेत्या काळामध्ये अनेकदा बैठका झाल्या. त्या बैठका होत असताना वेगवेगळ्या भागामध्ये त्या बैठका होत होत्या, वेगवेगळ्या ठिकाणी बैठका होत होत्या. एकदा फक्त त्यांच्या गेस्ट हाऊसला बैठक झाली, त्याच्यामध्ये गौतमभाई अडाणी हे उपस्थित नव्हते. दादा, पण नेमका याच मुद्द्यावरनं तर तुमची मुलाखत झाली, ज्याच्यात तुम्ही स्पष्ट म्हणालेलं की ती होती बैठक, आली होती, बैठक होती. शरद पवार सुद्धा म्हणाले की अशी बैठक झाली ज्याला अदानी होते. मला जे काही माहिती आहे ते मी सांगितलेलं आहे. आज मला रोज मी 5 वाजता तुमच्या मुलाखतींना सुरुवात करतो. अनेकदा अनेक जण वेगवेगळ्या गोष्टी विचारत असतात आणि अशा 3-4 मुलाखती होत असताना माझ्याकडनं मी मुलाखती नंतर पाहिली. त्या मुलाखतीमध्ये माझ्या लक्षात आलं की मी बोलताना काहीतरी गौतमभाईंच्या हे झाले ते होते. वास्तविक निवडणूक आपल्या अशा प्रकारच्या राजकीय निर्णयामध्ये उद्योगपतींनी तिथं असणं हे कशामध्ये धरून होतच नाही. त्याच्यामुळे ते तिथं मी असताना तरी ते नव्हते, एवढं मला माहिती. दादा, हा सगळा विषय मोठा होण्याचं कारण म्हणजे अशी चर्चा होती आणि किंवा आता अधिक मोठ्याने होते ती चर्चा की मविया सरकारच्या काळामध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाला जो ब्रेक लागला होता किंवा जे नवीन वेगळे निर्णय घेतले जाणार होते, त्या पार्श्वभूमीवर अदानींच्या हस्तक्षेपाने सत्तांतर झालं आणि आता निवडणूक जाहीर होण्याच्या पूर्वी अदानींना सोयीस्कर असतील अशा प्रकारे निर्णय शिंदे सरकारनं घेतले किंवा महायुती सरकारनं घेतले. त्या पार्श्वभूमीवर या भेटी गाठी सत्तांतराकडे बघितलं जाते. आपलं काय मत आहे? ह्याच्यामध्ये काही ह्याचा दुरान्वय देखील ह्या धारावीच्या प्रकल्पाचा संबंध नाही. हे दादांत खोट आहे, दादांत चूक आहे. हे निव्वळ नवीन एक फेक नॅरेटिव्ह, जसं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं संविधानाच्या बाबतीमध्ये फेक नॅरेटिव्ह
सेट करण्यात आला, तशाच पद्धतीनं हा सेट करण्याचा दुर्दैवी प्रकार आहे. बरं. यामध्ये ते कुठेही नव्हते. मी मीटिंगमध्ये असताना, इतर असताना असतील तर मला माहित नाही, माझ्या पुरतं मी सांगेन. दादा, एक सगळा विषय फिरून येतो की तुम्ही भाजपसोबत गेलात आणि त्यावरती तुम्ही अनेकदा स्पष्टीकरण दिलेलं आहे की याबद्दल शरद पवारांची मान्यता होती, त्यांच्याशी बोलणं झालं होतं, त्यांना माहीत होतं की ही दिशा पक्षाला पुढे घ्यायची वगैरे, त्याबद्दल तुम्ही भरपूर बोललेला आहात. मला एक रेफरन्स घेऊन तुम्हाला या प्रश्नाबद्दल विचारायचं आहे. 2014ला न मागता भाजपला समर्थन दिलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसनं, जेव्हा पूर्ण अध्यक्षपद म्हणजे शरद पवारच सगळं बघत होते. त्या पार्श्वभूमीवरती तुम्ही नंतर झालेल्या घडामोडींकडे कसं पाहता? तेव्हा जो निर्णय घेतला होता त्यावेळी तुम्ही त्या निर्णयात सहभागी होता का? कल्पना दिली होती का? तेव्हा तुमचं म्हणणं काय होतं 2014ला जो थेट सपोर्ट दिला होता? 2014ला निकाल चालू होते, पूर्णपणे निकाल आलेले नव्हते. खरंय. सगळेजण टीव्हीच्या समोर बसलेले होते आपापल्या भागात आणि प्रत्येक जण ते बघत होतं. आणि ज्यावेळेस अंदाज आला की आता हंग असेंब्ली येते, हो. त्यावेळेस आमचे प्रवक्ते प्रफुल्ल पटेल साहेब त्या ठिकाणी बाहेर गेले आणि त्यांनी सिल्वर ओकला बाहेर जो मीडिया होता त्यांना सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता कुणालाच बहुमत मिळत नाही, हंग असेंब्ली आलेली आहे, येत आहे, तर सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपला कौल दिलेला आहे, म्हणून भाजपला सरकार बनवण्याच्या करता आम्ही पाठिंबा देतो. बरं. असं निकाल संपूर्ण 288चा न येताच जाहीर केलं. आम्ही प्रवासात होतो, आम्ही ते ऐकल्यावर आम्हाला पण आश्चर्य वाटलं. अच्छा. परंतु त्या काळामध्ये निर्णय घेणे ह्याबद्दलचा पूर्ण अधिकार वरिष्ठ हेच घेत होते. बरं. त्याकरता मग आम्हाला म्हणजे आम्ही गेल्यावर आम्हाला सांगण्यात आलं की ही आपली एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे. बरं. आता कसली स्ट्रॅटेजी आहे ते काही आम्ही विचारू शकलो नाही की ही कुठली स्ट्रॅटेजी आहे. दादा, हे बहुधा तुम्ही पहिल्यांदा जाहीर करताय की 2014ला जेव्हा सपोर्ट देण्यात आला होता तेव्हा अजित पवार जे शरद पवार नंतरचे तेव्हा सगळ्यात महत्वाचे दुसऱ्या फळीतले नेते होते, तुम्हाला माहित नव्हता सपोर्ट दिला जातोय ते? यामध्ये मी दुसऱ्या फळीतला नेता वगैरे नाही. आमच्या इथं प्रफुल्ल पटेल, त्याच्यामध्ये छगन भुजबळ साहेब, हो. त्यावेळेस प्रांताध्यक्ष, हे सगळे लोक होते. असं कोणी हे नव्हतं, परंतु सगळे पोचत होते बरं. तिथं. कारण निकाल प्रत्येक जण आपापल्या भागातलं सर्टिफिकेट घेऊन वगैरे येत असतं. हो. पण तो निर्णय झाला हे मला चांगलं आठवतं. दादा, या सगळ्या विषयाकडे बघत असताना एक तो वेळ होती जेव्हा थेट सपोर्ट देण्यात आला आणि सरकार स्थापन झालं, नंतर त्याची सरकार सपोर्टची गरजच पडली नाही. 2014 मागे पडलं, आपण आता थेट येतोय या गेल्या 2-3 वर्षामध्ये. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले संबंध याच्यामध्ये अनेकदा एक अशी चर्चा होते की भाजपचं प्रादेशिक नेतृत्व, ज्याच्यामध्ये 2-3 नेते भामुख्यानं देवेंद्र फडणवीस आहेत, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं नेमकं डायनामिक्स कसं आहे आणि त्यामुळे शरद पवार भाजपला सपोर्ट देण्याच्या बाबतीत पुढाकार घेत होते किंवा नव्हते, याच्यावर काही संबंधावर प्रकाश टाकाल तुम्ही? अडचण कुठे होती पुढे जाण्यामध्ये? त्याच्यामध्ये आम्हाला माहिती नाही, कारण आम्ही पक्षाच्या असल्या महत्वाच्या निर्णयामध्ये आमचा समावेश नसायचा. बरं. पण मला एवढी माहिती आहे की त्या काळामध्ये अनेकदा देवेंद्रजी आणि साहेबांच्या दोघांच्याच त्या ठिकाणी मीटिंग व्हायच्या. अशा मीटिंग्स व्हायच्या दादा? देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांच्या मीटिंग्स व्हायच्या? म्हणजे काही मीटिंग झालेले आहेत. बरं दादा, हे सगळं झालं हो, सॉरी पूर्ण करा. हॉटेल आहे त्या बांद्राचं कुठलं ते एक हॉटेल आहे, सोफिटेल, तिथं त्या मीटिंग व्हायच्या. म्हणजे तिथं मीटिंग, सोफिटेल, राईट, सोफिटेल. बरं, पण या मीटिंग म्हणजे याच दिशेने होत्या, म्हणजे दिशेने होत्या की कदाचित एकत्र यावं लागेल अशा दिशेने होत्या? मला त्याबद्दल मला माहिती नाही. आता आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर असं ज्यावेळेस आपण गप्पा मारत असतो, चर्चा करत असतो, त्यावेळेस देवेंद्रजींनी सांगितलं की अशा प्रकारच्या मीटिंग आमच्या झालेल्या आहेत. बरं दादा, यानंतर आता तुम्ही ठीक आहे याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे की मीटिंगमध्ये अदानी नव्हते आणि हा काही विषय नाहीये, पण या निमित्तानं एक चर्चा अशी समोर येते
की अशा राजकारणामध्ये मुंबईसारखा विकासाचा मुद्दा आहे आणि बाकी यामध्ये एखाद्या उद्योगपतीचं इतक्या मोठ्या प्रमाणात नाव येतं, मीटिंग्स होतात किंवा घरी होतात किंवा ते असतात किंवा नसतात हा मुद्दा नाही आहे, पण त्यांच्या घरी मीटिंग्स वगैरे होतात. अशा प्रकारे उद्योगपतींचं राजकारणामधलं इतकं मोठं प्रस्थ वाढणं याकडे आपण कसं पाहता? नाही, हे अजिबात तसं नाहीये. आपण ह्या गोष्टीचा दचा मा केलेला आहे. बरं. असं एखाद्या गेस्ट हाऊस तुम्ही आता मुंबईमध्ये आम्ही बसलोय आणि मुंबईमध्ये एक कुठंतरी एक थोडंसं गोपनीय चर्चा करायची, महत्वाची चर्चा ती जास्त बाहेर समजून द्यायची नाही. बरं. त्यावेळेस आपण म्हणतो की कुठं सेफ आहे, तर एक दिवस त्यांचं तिथं गेस्ट हाऊस आहे तिथं बसलं तर काही कुणाच्या लक्षात येणार नाही म्हणून एकदा बसलं गेलं. बरं. त्याच्यामुळे त्याचं इतकं चर्चा वेगळी सुरू झाली की काही विचारताच सोय नाही. बरं दादा, पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही काही निर्णय स्वतःच्या हातात घेतले आणि जे काही असेल ते हिकमतीने तुम्ही निर्णय तडीस नेले आणि सरळ आता तुम्ही भाजप बरोबर आहात, उपमुख्यमंत्री आहात. या सगळ्या पार्श्वभूमीवर मी मगाशी जसं फडणवीस आणि शरद पवार संबंधांबद्दल विचारलं, अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, राष्ट्रवादीचं सरकार असावं आणि अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, हे शरद पवारांच्या मनात होतं? वाटायचं त्यांना? उद्याच्याला कुणाच्या मनात काय होतं ते मी कसं सांगू शकतो? मला तर काही कळलेलं नाही. म्हणजे प्रत्येकाचे विचार करण्याची पद्धत वेगळी असते. खरंय. मला त्याच्याबद्दल प्रसन्नजी सांगता येणार नाही एवढं मी स्पष्ट करतो. नाही दादा, याला संदर्भ असा आहे, तुम्ही अनेकदा ती वेदना बोलून दाखवलेली की राष्ट्रवादीकडे जेव्हा म्हणजे काँग्रेसपेक्षा जास्त सदस्य होते त्यावेळी मुख्यमंत्री पदाची संधी आपल्या समोर होती, आमच्याकडे अनेक लोक होते आणि आम्ही होऊ शकलो असतो. तुम्ही सुद्धा कॅपेबल होताच, तुम्हाला सुद्धा एक मोठी खेळी झालीच होती तुमची राजकारणामध्ये, पण ते कधी तसं झालं नाही. या बाबतीत मला विचारायचं आहे की राष्ट्रवादीची सत्ता एक हाती किंवा जास्त सदस्य असते महाआघाडीमधले, तर कोण मुख्यमंत्री पदाचा दावेदार असू शकला असता आणि ते शरद पवारांच्या मनात तुम्ही होता का? 2009 साली अशा प्रकार 2004 साली मी चुकून न म्हणलं. हो. 2004 साली 71 जागा आमच्या आल्या, 69 जागा काँग्रेसच्या आल्या आणि सर्वात जास्त जागा आल्यामुळं त्यावेळेस स्वर्गीय विलासराव देशमुख मला म्हणाले, आता अजितराव तुम्हाला म्हणजे मॅडमचाही मत झालेलं आहे की त्यांच्या जास्त जागा आहेत, त्यांचा मुख्यमंत्री आपल्याला करावं लागेल, आता कोण मुख्यमंत्री होणार का तुम्ही? मी म्हणलं काही अजून चर्चा तशी झाली नाही, आमचे वरिष्ठ ठरवतील. पण प्रसन्नजी त्यावेळेस माझं स्वतःचं स्पष्ट मत होतं की त्यावेळेस एक तर भुजबळ साहेब सिनियर नेते, त्यांनी राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी सगळीकडे पोहोचवण्याचं काम पवार साहेबांच्या नंतर कोणी केलं तर ते भुजबळ साहेबांनी केलं. एक तर त्यांना संधी मिळायला पाहिजे होती किंवा दुसरी संधी जर द्यायची असेल तर आर पाटील ते एक आमच्या पक्षाचे अध्यक्ष होते, प्रांताध्यक्ष होते आणि त्याच्यावर त्यांना ती संधी मिळायला पाहिजे होती. कारण त्यांच्या प्रतिमेकडे बघून महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान व्हायचं, अशा प्रकारचे हे दोन नेते होते. म्हणून माझं स्वतःचं मत असं होतं की आम्ही अनेक जण त्याच्यात असलो तरी ह्या दोन पैकी जे साहेबांना वाटेल त्यांना साहेबांनी मुख्यमंत्रीपद द्यायला पाहिजे होतं. असं आता हे जर तरच आहे तर मागचं इतकं काढून काय उपयोग आहे? पण आता तुम्ही विचारलं तर मी माझं मत स्पष्ट सांगितलं. दादा, आपण आता नुकतंच अशा आशयाचं विधान केलं की शेवटी नंतर वाली मीच आहे, मीच म्हणजे अजित पवारच आहेत. शरद पवारांना त्याला उत्तर देताना असं म्हणाले की पण हे शेवटी लोकांनी म्हटलं पाहिजे, तुम्ही काय म्हणाल देशाचे प्रमुख आहात असं सुद्धा म्हणाल, तर हे वाली असणं हे कशा अर्थानं आहे, नेमकं काय सुचवू पाहताय तुम्ही? ह्याच्यामध्ये बारामती तालुक्यापुरता तो विषय होता. बारामती तालुक्यामध्ये इतके दिवस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कामं होत होती. आम्ही लोक जीव ओतून अंग झोकून कामं करत होतो. बारामतीचा कसा विकास केलेला आहे ते आपण बघितल्यानंतर तुम्ही बारामतीकरांनाच विचारा, अनेकांचं त्याच्यामध्ये योगदान आहे. परंतु सगळ्यात जास्त वेळ आणि योगदान कुणाचं आहे ते आपण लोकांना विचारा, लोक त्याचं उत्तर देतील. आणि एखादी व्यक्ती समजा आता प्रसन्न जे आहेत ते तिथून बाजूला गेल्यानंतर तिथं कोणतरी दुसरी व्यक्ती
लोकांच्या समोर असते की आता ह्यांनी हे पुढचं सगळं बघावं. बरं. आता ते साधारण लोकांनी सांगितलं म्हणून मी बोललो. त्याचं एवढं अगदी सगळेजण गंभीरतेने घेतील याची जराही कल्पना मला नाही. मी आपलं म्हणालो की माझा आजपर्यंतचा तालुक्याचा अनुभव लक्षात घेता मला तालुक्याच्या बारकाईने सगळ्या गोष्टी माहिती आहेत. बरं. त्याच्यामुळे मी म्हणालो की बाबा पुढं कोण होईल तर लोकच म्हणायची दादा तुम्ही, दुसरं कोण नाही दादा तुम्ही. मीटिंग मध्ये अशा आमच्या गाव बैठका असतात त्याच्यामध्ये ते झालं. आता लोक म्हणत होती, मी आपलं विचारत होतो, त्याच्यातून आम्हालाही कळतं की असे निर्णय कोणी स्वतः म्हणून होत नाही. त्याला जनाधार लागतो हे मलाही कळतंय. पण मला तेही कळतंय की आमच्या बारामतीला सगळ्यात जास्त ओळखणारे कोण आहेत तर आदरणीय पवार साहेब आहेत. परंतु त्याच्यानंतर मी पण दुसरा नंबर कुणाचाही तर त्याच्यात मला असं वाटतं की बारामतीकर म्हणतील दुसरा नंबर अजितचा. बर दादा, शरद पवार आता सध्या सगळीकडे फिरतायत, मोठ्या प्रमाणात प्रचार करतायत. ते करत असताना त्यांनी जे पक्षातून बाहेर गेले किंवा ज्यांनी काही पक्ष आता ज्यांचा आहे अशा अनेक नेत्यांवरती ते अगदी कठोर टीका करतायत. इतकं की वळसे पाटलांच्या सुद्धा मतदारसंघाच्या ठिकाणी प्रचार करत असताना त्यांनी गद्दारांना धडा शिकवा वगैरे अशा आशयाची भाषा केली. माझा आपल्याला प्रश्न आहे की याकडे आपण कसं पाहताय? असा जर का नॅरेटिव्ह, आजकाल तो एक शब्द झालेला आहे नॅरेटिव्ह, हे गद्दारीची, जी शिवसेनेमध्ये असे एक अनेकदा शब्द असतात, गद्दार खुद्दार उडाले ते कावळे वगैरे, सो गद्दारीची या भाषेकडे तुम्ही कसं पाहताय? लोकांकडे जेव्हा शरद पवार गद्दारीची भाषा सांगतात. का आम्ही कुठली गद्दारी केली नाही. लोकशाही पद्धतीनं आम्ही हे सगळे निर्णय घेतले. मला नवीन प्रश्न वाढवायचे नाही, परंतु कारण नसताना आमच्या सहकाऱ्यांच्या बद्दल वरिष्ठ मान्यवर जर असं बोलत असतील तर 1978ला वसंतदादा पाटलांचं सरकार असताना त्या ठिकाणी त्या सरकारमधनं काही जण बाहेर पडले आणि जनता पक्ष जो काँग्रेसच्या विरोधातला होता त्या जनता पक्षाला बरोबर घेऊन सरकार केलं आणि त्याला पुरोगामी लोकशाही दल असं एक वेगळं नाव दिलं. त्याच्यामध्ये जनसंघ पण होता, त्याच्यामध्ये उत्तमराव पाटील होते, अशोक अडवाणी होते, बाकीचे मान्यवर होते. मग त्या गोष्टीला काय म्हणायचं? बरं, ठीक आहे, तो तुम्ही स्पष्टीकरण दिलेलं. वेळ कमी आहे त्यामुळे मी अगदी निवडक कारण त्यावेळेस हो दादा पूर्ण करा. त्यावेळेस असं आम्हाला ऐकायला मिळायचं, काही जण म्हणायचे, म्हणजे आम्ही ऐकायचो, आम्ही लहान होतो, मी त्यावेळेस कॉलेजला होतो, कॉलेज लहान म्हणता येणार नाही पण कॉलेज जीवनात होतो, आणि त्या पद्धतीनं त्यावेळेस वसंतदादांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला असं बरेच दिवस प्रसन्नजी तुम्ही नसाल त्यावेळेस या क्षेत्रात, पण असं बोललं जात होतं. ही फॅक्ट आपण नाकारू शकत नाही. आणि आम्ही आता हा निर्णय बहुमताने घेतला. आम्ही सांगितलेलं होतं, आम्ही पत्र दिलेलं होतं, आम्ही सगळ्यांच्या सह्या केलेल्या होत्या. त्याच्यात एक जयंत पाटलांची सही होती, त्याच्यात 100% सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या MLA आणि MLCच्या सह्या होत्या. ते पत्र त्यांना दिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की सगळ्यांची ती इच्छा आहे, आता ती इच्छा पूर्णत्वाला जावी अशी आम्हाला वाटत होतं. प्रयत्न झाला परंतु नाही झालं. मग शेवटी नाईलाजास्तव अशा पद्धतीनं जे नंतर घडलं ते घडलं. दादा, आता आपण सध्याच्या राजकारणाकडे म्हणता येणार हो सध्याच्या राजकारणाच्या दिशेने येऊया. महाराष्ट्रामध्ये भाजप हिंदुत्वाच्या दिशेने प्रचार नेताना दिसते. कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है वगैरे वगैरे सगळं आहे. अगदी ताज्या भाषणांमध्ये सुद्धा दिसून येतं. या हिंदुत्वाच्या भाजपच्या नॅरेटिव्हच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस जो तुमचा पक्ष, एक सेक्युलर पक्ष आपण म्हणवता आपल्या पक्षाला, तुमची काय भूमिका आहे? हिंदुत्व आणि राष्ट्रवादीचं नेमकं काय नातं आहे? मी प्रसन्नजी 10 सांगितलेलं आहे, 100 वेळा सांगितलेलं आहे, जाहीर सभेत सांगितलेलं आहे, मीडियाला सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये चालत नाही. आणि नंतर मी तर लगेचच डिनाय केलं, सांगितलं हे इथं अजिबात कुणी मान्यही करणार नाही. आता तर मला कळलं की राजनाथ सिंगांनी पण त्याच्याबद्दल काय बोलायचं ते बोलले. त्याच्यामध्ये गडकरी साहेब बोलले, पंकजा मुंडेताई बोलल्या, अशोकराव चव्हाण साहेब बोलले, अनेक जण भाजपचेच नेते बोलतायत ना. अहो, तुमचा माझा देश असा आहे, महाराष्ट्र असा आहे की त्याच्यामध्ये सर्वांना सबका साथ सबका विकास
हे सबका म्हणजे बरं. सब, बरं. त्याच्यामध्ये सगळे आले. बरं. आणि हे आपल्या राज्यामध्ये पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात हे मान्य होणार नाही असं माझं मत आहे. ठीक आहे. पण त्याच्यात वेगवेगळे मतप्रवाह येऊ शकतात. बरं. आणि त्या पद्धतीनं मी माझं मत व्यक्त केलेलं आहे. दादा, एक प्रवाह असा आहे विश्लेषणाचा की आता निकाल काही का लागेना, पण त्यामध्ये या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे जी तुमची राष्ट्रवादी काँग्रेस आहे याचा आकडा नेहमी एक मानायचा, आणि हा आकडा 70-80च्या घरात जर का असेल तर सगळं राजकारण बदलू शकतं. आपलं मत? माझं मत असं आहे की आम्ही 288 जागा महायुतीच्या वतीनं घटक पक्षांना बरोबर घेऊन लढवतोय. त्याच्यामध्ये 2-4 जागेवर थोडासा प्रॉब्लेम झाला की दोन्ही चिन्ह तिथं आलेली आहेत, परंतु त्याच्या संदर्भातली जी काही पत्रकं काढायची ती पत्रकं प्रसिद्धीसाठी आम्ही दिलेली आहे. बरं. आणि आमचं टार्गेट आहे की 250 पेक्षा जास्त जागा आपल्या महायुतीच्या आणायच्या आणि सरकार स्थापन करायचं. सगळ्या आमदारांनी एकत्र बसून त्या ठिकाणी नेता निवड करायची आणि पुढच्या ज्या काही प्रोसिजर असतील त्या पूर्णत्वाला न्यायच्या. बरं. कारण हे सरकार 27 तारखेच्या आत आलं पाहिजे, कारण ते पुढे गेलं तर मग तिथं राष्ट्रपती राजवट येऊ शकते. बरं. अगदी शेवटचा आणि एकदम बुलेट वरतीचा प्रश्न, एकदम थोडक्यात तुम्ही सांगितलं तरी चालेल. काहीही शक्य आहे का निकालानंतर? काहीही शक्य आहे का? मविया अस्पृश्य आहे का? निकालानंतर काही शक्य नाही. शक्य आहे महायुती आणि महायुतीचं सरकार. धन्यवाद अजित दादा. पुढारी न्यूजला आपण सविस्तर वेळ दिला आणि सगळ्या प्रश्नांची थेट उत्तरं दिली. धन्यवाद वेळ देण्यासाठी. ते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि अध्यक्ष. त्यांनी आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. मुख्य म्हणजे कोणत्याही शक्यतांना नाकारत स्पष्टपणे म्हटलेले आहे की निकालानंतर फक्त महायुती हे त्यांच्या धोरणाला बऱ्यापैकी स्पष्ट करणार आहे. अनेक मुद्द्यांना सुद्धा त्यांनी खुलासा केला. आपल्यासोबत अजित पवार. या सत्रामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.